त्याचबरोबर ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं एक महत्त्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली जाते की अशा टीमने स्पर्धेची फॉर्मॅलिटीज कंप्लीट केली नाही आहे, अर्थातच एंट्री फीज कन्फर्म केली नाही आहे, त्या टीमला विनंती असेल की आपण एंट्री फीज कन्फर्म करा. सामन्याला सुरुवात होती. बॉलिंग शॅकवरती आपण पाहू शकता यशवंत पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती मात्र उडवलाय. चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मात्र षटकार इथून खेळलेला आपण बघताय. सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये आजच्या लॉर्ड्स मधील एक फर्स्ट राऊंडचा चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला अटॅक करण्याचा प्रयत्न, मिसामिक फटका बसलाय, झेलची संधी, मिड ऑफ डाऊन दी बॉल, टी फोर टॅट. जसं जसं प्रत्युत्तर मैदानामध्ये दाखवलंय गोलंदाज यशवंतने अगोदर षटकार आणि आता विकेट सुनील भाटीचे. बॅटिंग करणाऱ्या अगदी या सामन्यामध्ये आपण पाहू शकतायत. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय जनमान आडिवली संघ बॅटिंग करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळपट्टीवरती अजय दाखल झाले आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, समोर अगदी बॉल्स आणि बॅटचं कनेक्शन इथे बनलं नाहीये. डॉट बॉलचा वापर इथे देखील खूप चांगल्या पद्धतीनं करत असताना गोलंदाज यशवंत आपण बघतोय. अनुभव भरपूर आहे या खेळाडूला. अगदी सातत्यानं जर सांगायला गेलं तर राजग्रुप आडिवली संघासाठी तो नेहमीच पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतो आणि ती गोलंदाजी इथे सुरू आहे. लॉफ्ट केलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मॅच मध्ये आणखीन एक विकेट मिळते गोलंदाज यशवंतला आणि बॅटिंग करणाऱ्या आडिवली टीमला दुसरा विकेट. दोन विकेट, एक डॉट बॉल. म्हणजे इथे यशस्वी क्षेत्राचं षटक जे मात्र इथून फेकण्याच्या प्रयत्नामध्ये दिसत आहेत राजग्रुप आडिवली संघाकडून गोलंदाज यशवंत. वेगवान बॉल पडल्यानंतर डायरेक्टली हरकत करणारा एकसा बाउन्स खूप चांगला मिळतोय गोलंदाज खेळपट्टीवरती यशवंतला. डॉट बॉल. सामना नॉकआउटचा पाहायला मिळतोय. जो चांगला खेळ करेल तो मात्र अगदी स्पर्धेमध्ये पुढे सहभाग घेत असताना पाहायला मिळणार आहे. आणि अगदी या मॅच मध्ये राजे ग्रुप आडिवली संघ त्याच क्षेत्रातून खेळ करतोय. हो नंबर 1 चा खेळ संपेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोर बोर्डला आपण पाहताय जर्मन आडिवली बी संघाचा फक्त आणि फक्त 6 धावा. इथे बॅटिंग करत असताना जर्मन आडिवली संघाला आपण बघतोय अधिकच्या धाबा बनवाव्या लागतील. मोठ्या उंचीचा धावफलक इथून नोंदवण्यात तितकंच महत्वाचं आहे. आणि ऑलरेडी मैदानावरती दुसऱ्या स्पेलमध्ये बॉलिंग टाकण्यासाठी गोलंदाज आकाश वरती विकेटने तयार झालेला आपण बघताय. फुलेलेन बॉल समोर फोर्स केलाय. लॉंग ऑफच्या फिल्डर बॉलवरती येत आहेत. मॅच मात्र इथून खूप जबरदस्त आहे. मैत्रीपूर्वक लढत जे मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एवढी संघर्ष जर पाहिलं गेलं तर एकाच गावातील आपण पाहताय आणि सातत्यानं हे खरतर एकत्र फिरणारे खेळाडू, एकत्र फिरणारे खरतर मित्र परिवार जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या आमने सामने या मॅच मध्ये खेळतोय.
आणखीन एक डॉट बॉल. नवस जाबाद दाफलगावरती आपण पाहताय 2 विकेट सामन्यामध्ये. अगदी स्ट्रायकर एंडला भाऊ परड मैदानावरती फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहे, ज्याच्यासाठी पारितोषिक येत आहे. कल्याण आदिवासी टेनिस बॉल क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अगदी आपण बघू शकता रुपेशदादा शेके यांच्या माध्यमातून प्रत्येकी सिक्सरसाठी भाऊसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना मात्र इथून चांगला आहे, पण गोलंदाजी करत असताना मैदानावरती अगदी आपण परस्पर पाहू शकाल आकाश आणि संपूर्ण राजा ग्रुप आडिवली संघ आज राजासारखा खेळ करतायत. नवा जावा स्कोर बोर्डला गती बदलली. मिसामिंग फटका बसलाय. मिड ऑफचे फिल्डर बॉल वरती पोहोचत असताना पकडला जाईल. एक जबरदस्त झेल. फलंदाज भाऊ बाद डिझाईन. मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण बघू शकतायत हे दोन्ही संघ एकाच गावातील आहेत आणि या दोन्ही टीमच्या दरम्यान सुरू असलेली संघर्षमय लढत आपल्याला पाहायला मिळते. सायंकाळचं सत्र आणि बरोबर आपण पाहू शकता या सायंकाळच्या सत्रामध्ये अगदी हवेचा प्रभाव जुमत्रीतून थोडासा आता प्रेक्षकांना देखील मनमोह करतोय. मध्यंतराच्या सत्रामध्ये अगदी हवा थांबली होती, परंतु आता हवाही सुरू झाली आणि सध्या मैदानावरती ही मॅच देखील सुरू राहिली आहे. स्कोरबोर्डला आपण फक्त आणि फक्त 9 धावा 2 षटकांचा केस संपलाय. थोडेसे नाराज आहेत मैदानावरती बॅटिंग करत असताना जर्मन आडिवली टीमचे अगदी बॅटर्स, कारण इथे ओपनर ऑर्डरच्या फलंदाजांच्या माध्यमातून हवा तसा प्रतिसाद या धाफलकावरती मात्र दिसला नाहीये. बॅटर राजू मैदानाच्या आतमध्ये स्टॅकर एंडला फलंदाजी करतायत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज यशवंत. वेगवान बॉल पडल्यानंतर सरळ जर पाहिले तर बाटानी बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. अगदी डॉट बॉल येईल गोलंदाज यशवंत कडून. राजे ग्रुप आडिवली टीमने टॉस जिंकल्यानंतर बॉलिंगचा निर्णय. सुरुवातीला आम्ही गोलंदाजी करू असं त्यांनी सांगितलं आणि परस्पर मैदानावरती गोलंदाजी खूप ठराविक चर्चेत ठरली जाते. समोर गावचा संघ असला म्हणून काय झालं, आपलं बेटर हे आपल्याला दाखवावं लागतं आणि मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स देते राजे ग्रुप आडिवली टीम. स्कोरबोर्डला फक्त 9 धावा. गोलंदाज मैदानावरती आपण बघाल यशवंत पुनर्स एकदा आपली कृती जीवात्रीतून गोलंदाजीमधून जबरदस्त चांगल्या खेळातून दृश्यवली आहे आणि इथे देखील फलंदाज बाद. राजू आउट. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. नवीन बॅटर खेळपट्टीवरती तिथे सोपान दाखल झालेत. फायलेकच्या दिशेने फटका जबरदस्त आपण पाहिला आहे. 2 धावा मिळतील. 11 धावेवरती सध्या तरी या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना जर्मन आडिवली बी संघ या दाफलगावरती पोहोचलेला आपण पाहताय. सायंकाळचं सत्र आणि इथे मैदानावरती आजच्या लॉर्ड्स मधील ही एक चांगली चर्चेमंत मॅच. त्या सामन्याची तुम्हाला सर्वांना आस लागली होती. तो सामना इथून अगदी आपण बरोबर बघतोय. भाऊ नंबर 3 चा खेळ सुरू आहे. 1 मध्ये फटका चांगला होता. इथे देखील विकेट गमावा लागेल. फलंदाज बॅटिंग करत असताना सोपान बाद. 11 धावेवरती आपण बघू शकतायत हा दाफलक असताना तिथे दुहेरीचा प्रयत्न केला आणि मग इथे
आणखीन एक लॉस जो मात्र करावा लागतोय जर्मन आडिवली बी संघाला. वन सिंगल प्लस इथे विकेट आपण बघू शकता. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धाबा. धाफलकावरती स्कोर ऑफ द विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिसाबी गो झेलची संधी. अगदी उलट्या दिशेने झेल पकडण्याचा प्रयत्न तिथे आकाशचा आपण पाहू शकतोय. अक्सर मेहनत ही तुम्हाला शेवटपर्यंत करावी लागते आणि ती मेहनत इथे जरूर दर्शवली आकाशने. खेळपट्टीवर आपण पाहू शकतात एक जरूर चांगल्या पद्धतीने 2 धाबाच्या मात्र इथे मिळाल्या आणि समोर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्ड वरती जर्मन आडिवली संघाच्या 5 विकेट 14. धाबा दाफलकावरती आपण पाहताय. 5 विकेट इथे गमावले आहेत. फर्स्ट इनिंग्स आकडे मैदानावरती सुरू आहे. राज्य ग्रुप आडिवली संघ मैदानावरती आज खरतर भरपूर चांगल्या पद्धतीने इथून खेळ दाखवतोय. याच दरम्यान जर पाहिले तर श्रीमान पद्माकर मामा वाघमारे यांचं शुभागमन होत आहे. या मामा आपलंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओमसाहेब वाघेरपाडा क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा वाघेरपाडा चषक दुसऱ्या दिवसाला मात्र अगदी स्पर्धा पोहोचली आणि या दुसऱ्या दिवसामध्ये चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल लॉंगर मध्ये फटका चांगला होता. फिल्डर थोडेसे मिस्टेक करतायत बट तिथे दाबाची संधी असताना बरोबर मॅच मध्ये आणखीन एक विकेट खोबावा लागतोय जर्मन आडिवली बी टीमला बॅटर बाद. ऑलमोस्ट सिंगल प्लस इथे विकेट म्हणजे फलंदाजी करत असताना पूर्णतः आडिवली बी संघ इथे चारी खांदे चीज झाली आहे. जी टॉप ऑर्डरची फलंदाजी होती ती लवकरच इथे ढासळत असताना आपण पाहत आहात आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये अगदी पुरेपूर गोलंदाजीच्या जोरावरती या सामन्यामध्ये राज्य ग्रुप आडिवली संघ आवर्जून हक्काने चर्चा करायला लावतोय. चांगली लढत सुरू आहे मैदानावरती. आपण चौथ्या षटकाचा काही बघताय. गोलंदाज भावेश मैदानामध्ये गोलंदाजी करतायत चौथ्या स्पेल मध्ये आणि वारंवार मैदानावरती फलंदाजीला मात्र इथून थांबवलं जात आहे. डॉट बॉल लो स्कोरिंग सामना आजच्या दिवसामध्ये ज्या काही गेल्या 4 मॅचेस आपण पाहिल्या तर 4ही मॅचेस खूप क्रुशल दर्जाचा बघितल्या. पण अगदी हा जो मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो हवा तशा दाफलकाचा दिसत नाही आहे. अगदी अपेक्षा तर भरपूर मोठ्या ठेवल्यात उराशी बाळगल्यात. अगदी या सामन्यामध्ये आपण बघू शकाल जर्मन आडिवली टीमने परंतु जी दाखड मजबूत फलंदाजी होती ती लवकरच पेव्हिलियन मध्ये पाठवली आहे आणि इफेक्टिव्ह क्षेत्र जर पाहिलं तर इथे लो स्कोरिंग दाफलक जो मात्र ठेवण्याचा प्रयत्न इथे राज्य ग्रुप आडिवली संघाचा पाहायला मिळतोय. 6 विकेट 16 धाबा स्कोरबोर्डला आडिवली संघ पुढे ठेवतात. लेफ्टी बॅटर ऑन स्ट्रायकर एंड वरती मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खेळपट्टीवरती राहुलला आपण बघताय बीट केले. डॉट बॉल चौथं षटक देखील मैदानावरती मार्गस्थ स्तरावरती असताना इथे देखील गोलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये आपल्या डाब्याची चर्चा अगदी अफाट्याने करतायत. हाफ ट्रॅकर बॉल खेचून मारलाय. ताकद नजाकत आणि अगदी सीप और क्वालिटी ही भरपूर दिसते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राहुलच्या बॅटमधून चौकार. खेळपट्टीवरती मैदानामध्ये राहुलच्या बॅटमधून 4 धाबा मिळतात. यावेळेस देखील सरळ उडवलाय लॉंग ऑन सी मार्केटच्या बाहेर. मैदानावरती राहुल ज्याने मैदानाच्या आतमध्ये 2 हल्ले बोललेत. अगोदर 4 आणि आता षटकार. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 चा काही संपतोय. चौथ्या षटकामध्ये आपण बघता 11 धाबा मिळाल्यात. इथे बॅटर खेळपट्टीवरती फलंदाजी करतात राहुल आणि इथे या षटकामध्ये 11 रन्स भेटत असताना स्कोर बोर्डला 16 धाबेवरती आपण पाहता या मॅच मध्ये अगदी जर्मन आडिवली बी संघ
4 षटकांचा खेळ मैदानावरती संपन्न राहिलाय. बॅटल मध्ये आपण बघतायत अगदी संघर्ष भरपूर मोठा केला जातोय. आडिवली बी संघाच्या माध्यमातून पुढे ठेवतात, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, मिसामिक फटका बसलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर पाहायला मिळत आहेत. मिळाली जाईल या बॉलवरती सिंगल वरती जिथून समाधान ठेवलं बॅटिंग करणारे अगदी आडिवली बी टीमने. कारण स्टाकर एंडला राहुलला येणं तितकंच महत्वाचं आहे आणि मैदानामध्ये राहुल इथून स्टाकर एंडला एंटर जरूर जायला आहे. 27 धावा स्कोर बोर्डला. या षटकामध्ये 2 ते 3 आक्रमण जर केली मैदानावरती बॅटर राहुलने, मग इथे उभरत्या अगदी नक्कीच चांगल्या धावफलकावरती विराजमान होऊ शकेल. फलंदाजी करत असताना अगदी या डाबामध्ये आडिवली बी संघ पुढे ठेवतात. बॅटपासून चेंडूला वळण दिलंय. एकाच गावातील हे दोन्ही संघ आहेत, एकाच गावातील हे दोन्ही खेळाडू आहेत आणि त्यामुळे कोण कुठे कशा पद्धतीने खरतर खेळतो हे प्रत्येकाला माहिती आहे. डॉट बॉल मैदानावरती गोलंदाज विशाल गोलंदाजी करतोय. आडिवली हे संघ मैदानामध्ये टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीला प्राधान्य देत असताना आपण पाहिलं. मिसामिंग फटका बसला, झेलबाची संधी, क्षेत्ररक्षक चुका करतायत. कॅच ड्रॉप क्विकली दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज राहुल तिथे निघाला. 2 धाबा मिळत आहेत. झेल जर पकडला असता तर सर्व काही चांगलं ठरवू शकलं असं, 2 धाबा वाचवू शकल्या असत्या या मॅच मध्ये अगदी आडिवली ए संघासाठी. पण तसं झालं नाही. 2 रन्स मिळतील आणि 2च्या मदतीने स्कोर बोर्डला इथे जर्मन आडिवली बी संघ 29 धावा धावफलकावरती आहेत आणि राहुलच्या बॅटमधून मात्र सरळ फ्लॅटिंग अँड फ्युरियस. लुक ॲट दी साइड, लुक ॲट दी डिस्टन्स. सरळ अंतर कापत निघून चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हो, इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटर राहुलचा आपण बघताय दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय. बघता बघता मागता इथे देखील 2 धाबा मैदानामध्ये. बॅटर राहुलने मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे अंतिम स्पेल मध्ये हव्या तशा धाबा घेतल्यात. वाटलं नव्हतं 40+ पर्यंत पोहोचेल आडिवली बी संघ, पण इथे आपण बघू शकताय 9 चेंडू 21 धाबेचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना या स्कोर बोर्डला आपण बघताय बॅटर राहुलला आणि धावफलक 37 धाबेवरती. हाफ ट्रॅकर होता, चेंडू समजला नाही. सरळ अगदी आपण बघताय फलंदाजाला बीट करून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये समावेश घेतोय. डॉट बॉल येईल. खेळपट्टीवरती आपण बघतायत इथे निर्धाव चेंडूचा बाबर गोलंदाज विशालने केलाय. हो, नंबर 5चा खेळ संपेल. ऑलमोस्ट षटक संपलेले आहे सर. मॅच मध्ये आपण बघताय 1 साइड इनिंग संपन्न होतीये. फर्स्ट इनिंग मध्ये 37 बनवल्यात अगदी आडिवली बी टीमने आणि अगेन्स्ट चेस करत असताना सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल 38 धाबेचा राजे ग्रुप आडिवली संघ. त्याचबरोबर मुख्यतः एका महत्त्वाच्या शुभ सन्मानाच्या दिशेने आपण वळतोय. अगदी आपण पाहू शकाल श्रीमान पद्माकर मामा वाघमारे ज्यांचं आगमन आपण अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं होत असताना पाहिलं होतं या व्यासपीठावरती आणि अगदी मामांचा शुभ सन्मान आपण इथे करून घेतोय. चला, अगदी आमच्या लाडक्या पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपली हक्काची स्पर्धा आहे. अगदी जर पाहायला गेले तर आदिवासी समाजाला खरतर पुढे नेण्याचं काम जे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जरूरी होतंय. परंतु आज उल्लेख करायला गेला तर वाघेरपाडा चषक ही स्पर्धा जर पाहिले तर भरपूर चांगल्या थाटामाटामध्ये आपण अनुभवतोय. परंतु अगदी आज आपला आदिवासी खेळाडू जो मात्र हक्काने या मैदानावरती नक्कीच खेळ करत असताना पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये सामना देखील चांगला पाहायला मिळतोय. 38 धाबेचा पाठलाग करत असताना राजे ग्रुप आडिवली संघ सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल. यामधून जे केल तो अगदी
फाईट करत असताना आई गावदेवी आणिपाडा टीमच्या विपक्षात पाहायला मिळणार आहे. चला कॅमेरामॅन आपण थोडंसं वळायचं पावड्याच्या शुभ सन्मानाच्या दिशेने आपण वळतोय. अगदी श्रीमान आपण पाहू शकाल वाघमारे मामा जे मात्र इथे उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मामांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. महाराष्ट्राची खरतर मायेची शाल आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता स्पर्धेचे ओळखपत्र सन्मान चिन्ह आणि मुवमेंट पुष्पगुच्छ देऊन इथे मामांचा शुभ सन्मान इथे संपन्न होतोय. मामांची उपस्थिती इथे राहिली या स्पर्धेच्या निमित्ताने, त्यामुळे नक्कीच मामांचे आम्ही आभार व्यक्त करू, शुभ स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना घेऊन जाऊया मॅचच्या दिशेनं. 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 38 धाबा चेसिंग करत असताना इथे आपल्याला बघायला मिळणार आहे राजे ग्रुप आडिवली क्रिकेट संघ. फलंदाजीमधून आपण बघतायत बॅट्समन आकाश आणि त्याच्या जोडीला विशाल हे 2 बॅटर मैदानावरती इथून इंटर राहिले आहेत. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय सोमनाथ भाऊ हिंदोळे हे देखील इथे उपस्थित राहिले आहेत. भाऊंचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी आपण पाहताय ऑर्गनायझिंग कमिटीने हाक मारावी आणि पाहुण्यांनी खरं साथ द्यावी हे मात्र नेहमीच या पाहुण्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय आणि आज पुन्हा एकदा पाहुण्यांचं शुभागमन जे होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. 30 बॉल 38 धाबा मैदानाच्या आतमध्ये चेस होतील की डिफेन्स हे अगदी दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चला वेळ खर्च करू नका. दोन्ही संघ जनमन आडिवली बी आणि त्याचबरोबर राजे ग्रुप आडिवली ए या 2 संघाच्या माध्यमातून ही संघर्षमय लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. लेट्स प्ले मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत नाव दी बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. सामन्यामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राहुल इंटर होत आहेत. पहिल्या बॉलवरती स्ट्रायकर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाशच्या विरोधात मात्र इथे चांगला बॉल गोलंदाज खेळपट्टीवरती राहुलच्या माध्यमातून. सामना महत्त्वाचा आहे मॅचमध्ये आपण पाहू शकाल जो खरं 38 धाबा चेसिंग करणार आहे तो मात्र सेकंड राऊंड मध्ये आई गावदेवी आणिपाडा टीमच्या विरोधात दोन्ही हातांनी कडी झोंज खेळेल, परंतु इथे जिंकेल कोणी पाहायचं आहे. सिंगल मिळाली जाईल स्कोरबोर्डला. राजे ग्रुप आडिवली ए संघाच्या आपण पाहताय एक धावची मात्र इथे अंकित झालेली पाहायला मिळते आहे. चर्चा करायला गेल्या आजच्या लॉट्समध्ये पहिला सामना ओमसाहेब वागेरपाडा बी त्यांच्या विरोधात दहिवली या 2 टीमच्या माध्यमातून आपण पाहिला होता. तिथे परास्त राहिला दहिवली संघ, विन राहिला होता वागेरपाडा बी. परंतु दुसरा सामना आपण बघितला अगदी जय गावदेवी दानेपाडा आणि त्यांच्या विरोधात नाळिंबी अबी या 2 टीमच्या माध्यमातून तिथे सामना जिंकला होता नाळिंबी टीमने. आणि जो तिसरा सामना आपण बघणार होतो तो खरं तर आपण थोडासा काही कारणास्तव थांबवला होता. तो सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु तिसरा सामना तिथे आपण खेळवला आई गावदेवी आणेपाडा त्यांच्या विरोधात मोर्या ग्रुप कोणावाडी. तिथे आपण पाहता पराभवाच्या छायेत कोणावाडी संघ गेला आणि आणेपाडा टीमने आपली विजयाची मोहर लगावलेली पाहिली होती. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट राऊंडचा 4था सामना सुरू आहे. ऑलरेडी आपण सेकंड राऊंडचा एक सामना देखील खेळवून ठेवलेला आहे. तिथे जर पाहिले तर वागेरपाडा बी संघाच्या विरोधात दालिबी अबी संघ होता. अगदी दालिबी टीमने तो सामना जिंकलाय. क्वालिफायर राऊंडमध्ये त्यांनी बेमिसाईल धडक घेतली आहे आणि जवळजवळ आता अगदी फक्त आजच्या लॉर्ड्समधील सेकंड राऊंडचा आणखीन एक सामना आणि क्वालिफायरचा म्हणजे 2 मॅचेस आणि सेमीफायनल एकूण 3 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. लोबा फुल टॉस आउटसाइड द लेग स्टिक अतिरिक्त चेंडू मैदानामध्ये बॉलर राहुलच्या माध्यमातून इथून फेकला जातोय. स्कोरबोर्डला 3 धाबेवरती बॅटिंग करणारा इथे राजे ग्रुप आडिवली संघ.
याच दरम्यान आपण पाहू शकतात सन्मान्य आदरणीय भगवंतदादा वागचौरे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. अगदी बाऊंसाई सरचं स्वागत करूया या स्पर्धेच्या निमित्तानं. सामना जबरदस्त आहे. मैदानामध्ये 38 धाबेचा पाठला केला जातोय. खेळपट्टीमध्ये राजे ग्रुप आडिवली संघ आणाणा करता जर पाहिलं तर विजयाच्या दिशेनं जरूर प्रवास करते. 3 धाबा मिळत आहेत दाफलगावरती, मात्र 6 धाबेवरती आडिवली संघ इथे या दाफलगावरती. बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती फलंदाजी करतोय. बंडटली पॉवर प्लेचा षटक इथे फेकलं जाते. गोलंदाज राहुल जिथे गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत यशस्वी क्षेत्राची गोलंदाजी जी राहुलने केली आहे. फुलटॉस चेंडू समोर आपण पाहू शकतात. सरळ खेळपट्टीवरती मात्र फलंदाजाच्या विरोधात हरकत राहिली आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचा वापर मैदानामध्ये गोलंदाज राहुल करत असताना आपण पाहताय. स्कोरबोर्ड वरती फक्त 6 धाबा आहेत. अशीच गोलंदाजी राहिली तर मग इथे या मॅच मध्ये देखील लढत शेवटपर्यंत जाऊ शकते. वेगवान चेंडू समोर अतिरिक्त बॉल प्लस इथे आपण बघताय 22 मधून एक सिंगल इथे कन्वर्ट केली जाईल आणि 2 धाबेच्या बढतीनं स्कोरबोर्डला पाहायला मिळतील 8 धाबा. सर्व काही मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न होतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. कारण आता इथून या मॅच मध्ये डिसाइड होणार आहे की कोण सिकंदर राहील या लढतीचा. कारण नेहमीच गावचे 2 टीम्स जर असल्या तर तिथे दोन्ही टीमला प्रत्येकाला माहीत असतं की कोण कुठे कशा पद्धतीने खेळतो. आणि मैदानामध्ये आकाशच्या बॅटमधून झकास फटका. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स चौकार. चला कॅमेरामॅन आपण थोडंसं वळायचं. बावड्यांचा इदोजित मान आणि शुभ सन्मानाच्या दिशेने आपण वळतोय. अगदी सन्माननीय आदरणीय भगवान भाऊ वागचौरे जे मात्र इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाऊंचा शुभ सन्मान इथे केला जातोय. आपण ऑनस्क्रीन सध्या तरी बघताय आमचा कॉम्बॅक्स जो मात्र आपल्याला बघायला मिळतोय. आयोजन जबरदस्त आहे पण प्रेक्षक देखील म्हणत असतील ऑनलाईनच्या माध्यमातून जोडलेले की ट्रॉफ्या अशा आहेत की पाहता क्षणी या ट्रॉफ्यामध्ये प्रेमात पाडलं जाईल हे मात्र जरूर. पाहुण्यांचा शुभ सन्मान होतोय. अगदी पाहुणेबरांची उपस्थिती आज या मंचाला मिळाली आणि अगदी आपण पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून या लाडक्या पाहुण्यांचा आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान इथे संपन्न करून घेतला आहे. हार्दिक स्वागत भाऊंचं देखील. 12 धाबा दाफलगावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज राजू दाखल झाल्यास स्टाकर एडला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण विशालला पाहताय. ओ स्वीप. ओहो काय फटका होता. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. चेंडू पाठवलाय सीमा रेगेच्या पलीकडे चौकार. अक्षर रिप्ले मध्ये आपण जाऊया. पूर्णतः जर पाहिलं तर पायावरती टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज राजूने केला पण तिथे आपण बघू शकतायत लुकिंग स्टॉक मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विशालच्या बॅटमधून आलाय. स्कोरबोर्डला 16 धाबा. 38 धाबेचा चेस केला जातोय राजे ग्रुप आडिवली टीम कडनं. खेळपट्टीवरती मात्र फलंदाज विशाल मात्र शांत दाबणार नाहीये कारण तो आलाय रंगात. बॉल पाठवलाय आकाशाच्या उडत्या नभात. येतोय आणखीन एक मॅक्झिमम षटकार. इम्प्रोवायझिंग फटकेबाजी मैदानावरती फलंदाज विशालच्या बॅटमधून पाहायला मिळते. प्रेक्षकांना खरं तर इथून इम्प्रेस केलं जातं या फलंदाजीच्या माध्यमातून विशाल कडून. 22 बनल्यात. अवघे इथून इक्वेशन जर पाहिलं तर 16 धाबेचं बाकी राहिलेले शफल झालेत मैदानामध्ये. बॅटर विशाल पाहायला मिळतोय अगदी पॉवरफुल आणि सक्सेसफुल. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चांगला फटका चौकार. ज्या प्रकारे मैदानावरती ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मात्र विशाल इथून आपला दर्जा दाखवतोय. 26 धाबा स्कोर बोर्डला. 21 बॉल 12 ची आवश्यकता. शॉर्ट ऑफ लेंथ पुढे एकदा सफर राहिले आहेत मैदानावरती. दुसरं पिबलचं षटक सुरू आहे आणि फायदेशीर सल्ला मैदानाच्या आतमध्ये देत असताना
आपल्या बॅटमधून फलंदाज विशाल चौकार. बॅक टू बॅक आपण बघू शकतायत 4 तडाखेबद्ध स्ट्रोक जे मात्र मैदानावरती विशालच्या बॅटमधून आले आहेत. चौकार षटकार चौकार चौकार. धावफलकावरती मात्र इथून जवळजवळ आता विजयाच्या नजीक पोहोचलेला आहे. अगदी इथे आपण बघू शकाल बॅटिंग करणारा राजग्रुप आडिवली संघ 30 बदल्यात 8 धाब्याची आवश्यकता. लोब फुल टॉस ड्राईव्ह केला जातो, डिफेन्स केलं गेलं. मैदानामध्ये विशाल कडून सन्मान दिलाय मैदानावरती गोलंदाज राजू या गोलंदाजाला. आउटसाइड द लेग एक अतिरिक्त चेंडू इथे फेकतायत मैदानावरती गोलंदाज राजू. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकतायत. अंदाज पंच खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बॅटर विशालचा आपण बघितलाय. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपतो आणि 2 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकावरती 31 जिंकण्यासाठी 18 चेंडू 7 ची आवश्यकता. अवघ्या 7 धाब्याची आवश्यकता मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भाऊ दाखल झालाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका इथून सरळ आपण बघू शकतायत. फाईन लेग मध्ये खेळून काढलेला. चला वेळ वाचवा. दोन्ही संघ महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सुमारे 4 वाजायला आता फक्त आणि फक्त 6 मिनिटं बाकी राहिले आहेत. त्यामुळे अजून लक्षात हेच ठेवायचं की 3 मॅचेस आपल्याला कंटिन्यू खेळवायच्या आहेत. कटर बॉलचा वापर आउटसाइड द ऑफ स्टिक. अतिरिक्त चेंडू मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतायत. भाऊच्या माध्यमातून डिलिव्हर्ड केला. 33 धाबा धावफलकावरती 5 धाब्याची आवश्यकता. पुढे ठेवतायत. लॉफ्ट केलंय. हवाई यात्रा. यात्रेमध्ये आता प्रवास सक्सेसफुल. चेंडू पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. सामना जिंकलाय राजे ग्रुप आडिवली टीम.